रुकडीवाडी इथली 5 वर्षीय रिद्धी विनायक कांबळे ही थॅलेसिमिया या गंभीर आजारानं ग्रस्त असून तिच्या उपचारासाठी 21 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। हा आजार शासकीय योजनेत बसत नसल्यानं तिला मदतीची गरज आहे। अशा आशयाचं वृत्त बी न्यूजमध्ये प्रसिद्ध होताच रिद्धीला विविध दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिलाय। हातकणंगले तालुक्यातील रुकडीवाडी इथल्या मोलमजुरी करणाऱ्या विनायक कांबळे यांची 5 वर्षाची मुलगी रिद्धी कांबळे ही जन्मानंतर अवघ्या 4 महिन्यांपासून थॅलेसिमिया या दुर्धर आजारानं ग्रस्त झाली। तिच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया आवश्यक असून मुंबई सेंट्रल इथल्या SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत। या उपचारासाठी सुमारे 21 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधींनी दिलेली रक्कम रिद्धीला वाचवण्यासाठी उपयोगी पडू शकते। त्यामुळे दानशूरांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी तिच्या कुटुंबानं केली होती। त्याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित करताच पेठवडगाव इथले कोल्हापुरी वडाचे मालक शंकर मेडसिंगे यांनी यात्रेच्या जेवणावळीचा खर्च रद्द करून सुमारे 11,500 रुपये या कुटुंबाकडे सुपूर्द केले। तसंच पेठवडगावचे राज कोळी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या वर्गणीतून सुमारे 26,000 रुपये जमवले। ही रक्कम कांबळे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी दीपक पाटील, भगवान पाटील, सूरज लोहार यांच्यासह रिद्धी कांबळेचे नातेवाईक उपस्थित होते। समाजातील दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल तर अधिक माहितीसाठी भाग्यश्री कांबळे यांचा मोबाईल नंबर किंवा गुगल पे नंबर 8600 या नंबरवर किंवा बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी खाते क्रमांक 0936182102464 या खाते क्रमांकावर मदत करावी असं आवाहन कुटुंबाच्या वतीनं करण्यात आलंय।